बाहेर मिळणाऱ्या वडापावपेक्षा जास्त चविष्ट वडापाव घरच्या घरी बनवू शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही। नमस्कार, मी जिद्दी आणि तुम्ही पाहत आहात कोकण स्वाद। आज आपण बनवणार आहोत गरमागरम खुसखुशीत आणि कुरकुरीत झणझणीत वडापाव, अगदी बाहेर मिळतो तसा। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परफेक्ट बटाटा वडा कसा बनवायचा, बेसनचं पीठ किती घट्ट असावं आणि तो खास लसूण चटणीचा मसाला जो वडापावला अगदी सुंदर चव देतो। जर तुम्हाला पण बाहेरसारखा टेस्ट हवा असेल पण स्वच्छ आणि घरगुती पद्धतीने, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप छान बटाटे वडे हे तळले जातात, अगदी बाहेर मिळतो स्टॉलवरती तसा आणि कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा बटाटा वडा तयार होतो। चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया। सर्वात आधी बटाट्या वड्याला झणझणीत चव देणारा आपण हिरवा मसाला तयार करून घेऊया। आता इथे खरड्यासाठी आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण छोटा चमचा मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी तडतडली की बारीक चिरून घेतलेला थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता शांत झाला की आपण यामध्ये 4 चमचे हिरवा मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। मिरची ठेचून घ्यायची किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्यायची चालेल। आता हे आपण छान परतवून घ्यायचं तेलामध्ये। आता हे चांगलं परतून झालं की यामध्ये आपण 2 चमचे आलं घालून घ्यायचं आहे। आलं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। 2 चमचे वाटून घेतलेलं आलं टाकलं आपण। 1 चमचा लसूण घालायचा आहे। लसूणसुद्धा आपण हा मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। आपण हे सगळे मसाले हे सेपरेट मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे। आता हे मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे। आता यामध्ये आपण थोडंसं हिंग घालूया। आता इथे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं धणे आणि जिरं घालून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद घालूया। आता हे मसाले आपण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। इथे आपला वडापावसाठी हिरवा मसाला छान एकत्र करून झालेला आहे। आता आपण यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया। या खरड्यामध्ये कोथिंबीर थोडी जास्त घालायची। आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया। छान आपला हा खरडा आता मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। छान हे आपण एकत्र करून घेऊया। आता हा जो भाजीसाठी आपण जो मसाला तयार केलेला आहे हा तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं चांगला परतवून घ्यायचा आहे। त्यामुळे वडापावला छान झणझणीत चव येते। भाजीसाठी लागणारा हिरवा मसाला आहे तो आपला आता छान तयार झालेला आहे। तेल सुद्धा सुकलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता इथे आपण 4 ते 5 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। आता हे आपण मॅशरने चांगले आपण मॅश करून घ्यायचे आहेत। आपण हे हाताने आता थोडंसं मॅश करून घेऊया। जास्तही हे बारीक करायचं नाही आहे। एक साधारण थोडंसं जाडसर यामध्ये बटाटा ठेवायचा आहे। आता यामध्ये आपण जो तयार करून घेतलेला हिरवा मसाला आहे तो आता आपण यामध्ये घालून घेऊया। जसं लागेल तसं आपण यामध्ये हळूहळू घालून घेऊया। आता हे सारण आपण छान हाताने मिक्स करून घेऊया। इथे आपण मिक्स करून घेतलेला आहे। थोडंसं आपण हिरवा मसाला अजून घालून घेऊया, उरलेला आहे तो। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। अर्धा किलो बटाट्यांसाठी जो तयार केलेला मसाला होता हिरवा तो यामध्ये आपण सगळा घालून घेतलेला आहे। बटाट्या वड्यासाठी लागणारी भाजी आपली छान तयार झालेली आहे। खरड्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे चव बघून जर वाटत असेल तरच घाला। भाजी आता आपली तयार झालेली आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। जास्त लहान किंवा जास्त मोठेही नाहीत, अगदी मार्केटमध्ये मिळतात तशी आपण टिक्की तयार करून घेणार आहोत।
अशाच प्रकारे आता आपण सगळ्या टिकी तयार करून घेऊया। बघू शकता एकदम छान टिकी आपल्या तयार झालेल्या आहेत। इथे आता आपण तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया। तोपर्यंत इथे भांड्यामध्ये 2 वाटी बेसन घेऊया। बेसन घेऊन झालं की यामध्ये आपण 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, म्हणजे मक्याचं पीठ आपण घालून घेतलेलं आहे। चवीपुरतं इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। खाण्याचा सोडा नाही घातला तरीही चालतो। आता हे छान मिक्स करून झालं की यामध्ये आपण जसं लागेल तसं यामध्ये हळूहळू पाणी घालून घ्यायचं आहे। हे आता आपण छान मिक्स करून घेऊया। बाहेरचं आवरण तयार करताना बेसन, कॉर्नफ्लॉवर किंवा चिमूटभर खाण्याचा सोडा आणि चवीपुरतं मीठ घालायचं। यामध्ये हळद घालायची नाही, कारण मग थोडासा काळसर कलर येतो। खाण्याचा सोडा स्किप करून आपण यामध्ये 1 ते 2 चमचे गरम तेलाचं मोहन सुद्धा घालू शकतो। छान आता आपण हे मिक्स करून घेऊया। चमचा आता आपण बाजूला ठेवून हे हाताने छान बेसन हलकं करून घ्यायचं आहे। साधारण 5 मिनिटं हे हाताने चांगलं फेटून घ्यायचं। यामुळे हे जे बेसन आहे हे हलकं होतं आणि बटाटे वडे छान खुसखुशीत होतात। आणि बेसन भिजवताना याची जी कन्सिस्टन्सी आहे ही एकसारखी ठेवायची, जास्त पातळही नाही ठेवायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं। बघू शकता बटाटे वड्याच्या आवरणासाठी आपलं हे बेसन आता तयार करून झालेलं आहे। आता आपण चटणीसाठी हे आपण हाताने सोडून देऊया। छान तेलामध्ये आपण हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। आता हा जो बेसनाचा चुरा आहे हा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चुरा आपला तळून झालेला आहे। आता आपण यामध्ये बटाटे वडे सोडून घेऊया। तयार केलेल्या बटाट्याच्या ज्या टिक्की आहे त्या आपण बेसनाच्या पिठामध्ये पूर्ण बुडवून घ्यायच्या। जे कोटिंग आहे हे सगळीकडे सारखं लागलं पाहिजे, त्यामुळे वडा सुंदर फुगतो। वडे मी एकदम तेलामध्ये जास्त नाही सोडले आहेत, फक्त 1 किंवा 2च सोडायचे, नाहीतर तेलाचं तापमान कमी होतो आणि वडा तेलकट होतो। आता हा वडा आपण मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत हळूहळू तळून द्यायचा आहे। सुरुवातीला आपण हा बटाटा वडा टाकला की 1 ते 2 मिनिटांनीच हा पलटून घ्यायचा आहे, लगेच नाही पलटायचा। वडा इथे छान आपला तळत आलेला आहे। वडा तळत आला की शेवटच्या 20 ते 30 सेकंदासाठी आच आपण थोडीशी वाढवायची, म्हणजे यामुळे वडा जास्त क्रिस्पी होतो आणि तेल कमी शोषतो। बघू शकता छान गोल खमंग आणि बाहेरून कुरकुरीत हा आपला बटाटा वडा तळून झालेला आहे। अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सुद्धा बटाटे वडे तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत। इथे मी 2 बटाटे वडे तेलात सोडले आहेत। साधारण 1 ते 2 मिनिटं आपण हे असंच ठेवणार आहोत, त्यानंतर आपण हे पलटी मारून घेणार आहोत। बटाटा वडा तेलामध्ये तळताना थोडंसं सावकाशच पलटी मारायचं, नाहीतर तेल उडण्याची शक्यता असते, त्यामुळे करताना सांभाळून करायचं। छान इथे आपले आता दोन्ही बाजूने क्रिस्पी तळून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया।
तसेच आपण बाकीचे सुद्धा तळून घ्यायचे आहेत। आता आपण बटाट्या वड्याच्या लाल चटणीसाठी 10 ते 12 लसूण हा तळून घ्यायचा आहे। तळताना थोडंसं सावकाश लसूण तेलामध्ये फुटतो। 1 ते 2 मिनिटं हा आपण लसूण तेलामध्ये तळून घेतला आहे। आता आपण मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। ह्या मिरच्या तळताना आपण इथे थोड्याशा चीर मारून घेतलेल्या आहेत, तरीसुद्धा मिरच्या तेलामध्ये फुटतात, त्यामुळे तळताना थोड्या सावकाशच तळायच्या। इथे आपण या सावकाश तळून घेतलेल्या आहेत। चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसनाचा चुरा आणि तळून घेतलेल्या लसूण घालायचे आहेत। 1 चमचा आपण इथे थोडंसं तिखट घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता आपण हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता छान इथे आपण चटणी तयार झालेली आहे, लाल चटणी। आता आपण हिरव्या चटणीसाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 लसणीच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं आणि हवी तेवढी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता यामध्ये पुदिना नाही आपल्याकडे, म्हणून आपण 1 चमचा पुदिन्याची पावडर घालून घेत आहोत। आता हे आपण मिक्सरमधून छान वाटून घेऊया। बघू शकता इथे आपली छान हिरवी चटणी तयार झालेली आहे। हे गरमागरम बटाटे वडे आता आपण सर्व करून घेऊया। हा बटाटा वडा सर्व करण्यासाठी पावाला हलक्या हाताने स्लाइस करायचं, त्यावरती कोथिंबीरीची चटणी लावायची आणि त्यावरती गरमागरम हा वडा ठेवायचा। आता पावाच्या दुसऱ्या स्लाइसला आपण तयार केलेली लसूण चटणी लावायची। आता हा पाव आपण हलक्या हाताने प्रेस करायचा, ज्याने प्रत्येक घासामध्ये मसालेदार आणि तिखट चव येईल आणि खायला सुद्धा खूप मजा येईल। हा बटाटा वडा लाल चटणीसोबत सुद्धा खायला खूप सुंदर लागतो। हा वडापाव हिरवी चटणी, त्यानंतर लसूण चटणी आणि हिरव्या मिरची सोबत खायला 1 नंबर लागतो। बघू शकता एकदम गरमागरम झणझणीत आणि खुसखुशीत अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा आपला वडापाव तयार झालेला आहे। आता फक्त आनंद घ्यायचा आणि प्रत्येक घासामध्ये स्ट्रीट फूडचा अस्सल स्वाद येईल। तुम्ही सुद्धा हा वडापाव नक्की ट्राय करा। ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।